2 तास झाले गाईज मला आंघोळ करून. मला बाहेर जायचं आहे आणि माझ्याकडे कपडेच नाहीत. मी 2 तासापासून अशीच बसली आहे या कपाटासमोर. भेटतच नाहीत मला कपडे. 2 तास झालेत. मी 9 वाजता आंघोळ केलेली आणि आता लिटरली 10:30 दीड तास झाला आहे मला कपडेच नाही भेटत आहेत. कपड्यांनी असं गच्च पच्च भरलेलं आहे पण मला कपडे नाही भेटत आहेत. घरोघरी मातीच्या चुली. हॅलो गाईज, डे 5 मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. सो फायनली मला हा कॉट सेट भेटला जो मी फक्त 1 टाईम वेअर केलेला होता आणि खूप कम्फर्टेबल वाटत होता हा मला. सो नंतर फायनली मी रेडी वगैरे झाले आणि मग निघाले. कोट नाक्याला पोचण्याच्या आधीच म्हटलं पहिले पेटपूजा करूया, नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग कोट नाक्याला पोचले. आधी विचारपूस केली 4 जागेवरती. त्यानंतर मग फायनली आम्हाला हे ऑफिस मिळालं आणि मग आम्ही काम वगैरे केलं आणि मग निघाले घरी जायला. जास्त वेळ लागला नाही कारण खूप लवकर गेले होते मी मॉर्निंगला, त्याच्यामुळे मग मस्तपैकी उसाचा रस वगैरे पिला, घरी आले. संध्याकाळी म्हटलं थोडं बाहेर जाऊन येऊया आणि आज माहिती आहे माझी बहीण चक्क मेहरबान झाली होती आमच्यावरती. एवढा सगळा खाऊ घेऊन आली होती. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.